बंधू आणि भगिनींनो, बराच उशीर झालाय म्हणून मी नावं न घेता माझं थोडक्यात भाषण करते. खरं तर कळस हे इंदापूरचं अतिशय महत्त्वाचं गाव आहे आणि कळसला नेहमी आल्यावर रोहित पहिल्यांदाच मी सभा खुर्चीवरची पाहिली आहे. साधारण आम्ही इथे बसतो, मागे शाळेतलं टेबल असतं, छोटासा मंडप तर नसतोच, आणि सगळे असे खाली बसून एक घरगुती असं आपल्या नेहमी कळसची सभा होते. आणि हे खूप महत्त्वाचं गाव आहे, कारण कळस या गावाला एक नाही दोन वेळा आमदारकीचा मान मिळालेला आहे. आणि माननीय बापू एक खूप आपल्या जिल्ह्यातले राज्यातले मोठे नेते होऊन गेले. आणि एक गोष्ट नेहमी आदरणीय पवारसाहेब बापूंबद्दल मला नेहमी सांगतात की बापूंकडे गेलं की नाश्त्याशिवाय कधी बापूंनी सोडलंच नाही. आणि फक्त साहेबांना नाही, जो कोणी छोटा मोठा नेता त्यांनी उंबरठा ओलांडून आत गेला की त्याच्याशी प्रेमाची वागून त्याचा चहा नाश्ता मान सन्मान प्रेम करूनच काम करूनच तो बाहेर पडायचा. त्याला सुट्टी नव्हती तोपर्यंत. म्हणजे एक कुटुंब म्हणून 10 वर्ष बापूंनी ह्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय प्रेमळ अशी, त्याच्यामुळे गावाचं एक खूप इंदापूरच्या विकासात आणि जी जडणघडणी झाली त्याच्यात कळस गावाचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यांना मनापासून त्यांना आदरांजली आणि श्रद्धांजली देऊन मी माझं भाषण करते. कारण का आमचे आणि त्या कुटुंबाचे अनेक दशकाचे अतिशय प्रेमाचे संबंध. कधी बापूंनी कधी कुणावर आवाज चढवला नाही, सगळ्यांचा छोटा मोठ्याचा नेहमी मान सन्मान केला. हा काळ होता इंदापूरच्या सुसंस्कृतीचा. पण आता काय मला इंदापूर तालुक्यात झाले कळेन असं झाले. Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. कारण अनेक वेळा मला कार्यकर्त्यांचे फोन येतात आणि कार्यकर्ते मला सांगतात, ताई इतके दिवस तुमच्याशी डायरेक्ट बोलतच नव्हतो, आता चान्स मिळायला लागला डायरेक्ट बोलायचा. म्हटलं काय बोलायचं रे बाबा? ते म्हटलं काय काम आहे? ते म्हणले काम नाही काही. म्हटलं मग फार प्रेशर येतं आहे. म्हटलं कोणाचं प्रेशर येतं आहे? मग तो काहीतरी सांगतो, ते काय मी सांगणार नाही तुम्हाला. पण मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सहकार्याला अतिशय जबाबदारीने सांगायचे की आज नंतर कुणाचाही फोन आला तर माझा नाही तर रोहित दादाचा नंबर द्या. तुम्ही भानगडीतच पडू नका. कारण का तुम्हाला सगळ्यांना ढाल बनवून आम्ही पुढची 5 नाही 50 वर्ष तुमची सेवा करू, हे मला तुम्हाला सांगायचं. इलेक्शन्स येतात जातात, पण ही आपली संस्कृती नाही. कधीच असलं गलिच्छ राजकारण मी तरी ऐकलं नाही. मी 15 वर्षाच्या या भागाची लोकप्रतिनिधी आहे. ना पोलीस स्टेशनला काय त्रास, ना पाण्याचा कसला त्रास. परवावर ह्याच चॅनलवाल्यांनी मला प्रश्न विचारला की असं कानावर येतंय की जिथे मतदान होणार नाही तिथे पाण्याचे प्रश्न येतील. मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला सांगते की हे पाणी हे तुमचं नाही, हे सरकारचंही नाही, ते मायबाप जनतेचं आहे. त्याच्यामुळे पाण्याला कोणीही अडवू शकणार नाही. आणि अडवलं तर मैं हूं ना. त्यामुळे असं हे नाहीच, हे चालणारच नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे असली भाषा आम्ही खपवून घेणार नाही. त्याच्यामुळे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात ही भाषा म्हणजे मला धक्का बसतो. कोण देतं या धमक्या? पुढचे तुम्ही त्यांचा माझा नंबर नाही दिला तर त्यांचा नंबर मला द्या, कळू तर दे कोण आहे.
कारण आपल्याकडे अतिशय सुसंस्कृतपणे आपण इतके दिवस राजकारणात आले. कोण आहे पण त्याच्यात, ते तर नाव लागेल मला. त्यामुळे मला एवढंच प्रत्येक कार्यकर्त्याला, सहकार्याला, नेत्याला सांगायचं ना. आणखीन एक गॅंग, मगाशी मारुद्र पाटील मला विचारतात, लोकसभेनंतर काय करणार आपण ताई? म्हटलं चिंता मत करो. पहिलं आपल्याला कारखान्याची इलेक्शन आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, पुण्यात गेल्यावर महानगरपालिका आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शब्द देते की आधी सगळेच मोठे नेते सगळं बघायचे. मला पत्रकारही विचारतात, तुम्ही नेहमी दिल्लीत असायचं, आता काय करणार? म्हटलं आता दिल्लीत काम बघणारच मी, पण गल्ली नाही, शेवटच्या तो माणसापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत मी तुम्हाला न्याय देणार. कारण आमच्या संघर्षाच्या काळात तुम्ही आम्हाला साथ दिली आहे, हे मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण का सत्तेला नाही म्हणणं ही खूप मोठी ताकद असते. कारण का सत्ता, मग काय कामं होणार, विकास होणार, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण संघर्ष करायला मी कुणाकडून शिकले माहिती आहे? या शिवसैनिकांकडून. मी नेहमी विचार करते की यांनी सत्ता कधीच पाहिली नाही, कशी लढत राहतात. त्यांना खरंच सत्तेचं प्रेम नाही. ओरिजिनलवाल्यांचं बोलते, बरोबर आहे की नाही? त्यांना कधीच दुःख होत नाही, सत्ता आली काय आणि गेली काय, त्यांना दुःख होत नाही. त्यांचं म्हणणं असतं मी काम करत राहणार. आणि तुम्ही बघताय की आदरणीय पवारसाहेब पण तसेच आहेत. मग अशी रोहित म्हणला की ते 80 वर्षाचे वगैरे, रोहित ते व्यासपीठावर नाही आहेत म्हणून बोलून घे बिंदास. ते असते आणि त्यांचं वय काढलं की बसले असते, तुला पण आणि मला पण. पण एक गोष्ट खरी आहे की आदरणीय पवारसाहेब लढले तेव्हा मलाही असं वाटत होतं, आता ते 84 वर्षाचे आहेत, कसं होणार, काय होणार. आता भाषण करताना मला वाटतं बरं झालं लढलो. मी सत्तेत गेले असते तर मी काय भाषण केलं असतं? मी तुम्हाला काय सांगितलं असतं की कांद्याला भाव देईन, सोयाबीनला भाव देईन, पुढच्या टप्प्यात हे करीन, ते करीन. काय भाषण केलं असतं? या अन्यायाच्या विरोधात या राज्यात आणि देशात कोणी बोलणार का नाही? आणि रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि आम्ही घाबरणार नाही. आम्ही मान सन्मान करू, वयाचं करू. मी कधी उलटं बोलते का कुणाला? कधीच बोलत नाही. आणि मी वैयक्तिक तर काहीच बोलत नाही कुणाला. माझं राजकारणच ते नाही. माझं राजकारण काय आहे की कळसमधल्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे का, हे माझं राजकारण आहे. कळसमधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे का, तर मिळाला पाहिजे. कळसमधल्या प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस वेळेवर घेऊन त्याला पैसे मिळाले पाहिजेत का, ह्याच्यासाठी आम्ही सगळे राजकारणात आलोय. का ह्याची गाडी बंद कर, ह्याला धमकी दे, त्यातल्या भानगडी करायला आम्ही नाही राजकारणात आलो. आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले. मग अशी उत्तम भाऊ पण बोलत होते, मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं नाही, मला यायला थोडासा उशीर झाला. पण एक विषय जो मला काल वर्तमानपत्रात सकाळी दिसला आणि मला धक्का बसला, तो म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणाचा. काल काय सांगितलं की धनगर विरोधात गेला निकाल, बरोबर? रोहित त्याच्या भाषणात म्हणाला की 2014 मध्ये आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजींनी भाषण केलं होतं की एकदा सत्ता द्या, एकदा. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ बोलले होते की नाही? किती वर्ष झाली त्याला? गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे की नाही सत्ता त्यांची? आता 200 आमदार आहेत. किती? 200 आमदार. आणि खासदार किती आहेत? 300. काय अडचण आहे का द्यायला? आणि तुम्हाला ज्याचं नाव माहिती नव्हतं ना, शेती मंत्र्याचं, कोण म्हणला की मला माहिती नाही? कृषी मंत्र्याचं तुम्ही म्हणलं ना नाव माहिती नाही. कृषी मंत्र्याचं नाव अर्जुन मुंडा, आता टेम्पररी चार्ज. आणि ज्याला आरक्षण द्यायचा अधिकार आहे त्या मंत्र्याचं पण नाव अर्जुन मुंडा. अर्जुन मुंडांना सगळ्यात जास्त मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण मिळावं हा प्रश्न कोणी विचारलाय? तर ते सुप्रिया सुळेंनी विचारलाय. माझं रेकॉर्ड काढा. आणि माझ्यावर टीका होते, भाषण करून प्रश्न सुटत नाही. भाषण करूनच प्रश्न सुटतात. कारण काही लोकशाही आहे.
लोकशाहीमध्ये भाषण करून प्रश्न सुटतात म्हणून तर पाठवता ना दिल्लीला. आता काय दिल्लीची हवा खायला पाठवता मला? दिल्लीला कशासाठी पाठवता? भाषण करायला ना. आणि जेव्हा ते म्हणतात, मला परवा कोणीतरी विचारलं की अहो असं म्हणतात की खासदाराचे इथे पैसे आले नाहीत. म्हटलं एकाच घरात होतो ना सगळे, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. मी म्हणलं का जलजीवनचे सगळे पैसे मी आणले? म्हणले का मी असं? जल जीवन मिशन मध्ये झाला की नाही टाक्या प्रत्येक गावात? ते कुणाचे पैसे आहेत? 50% केंद्राचे आणि 50% महाराष्ट्राचे. आणि अहो भाऊ, तेव्हा 50% महाराष्ट्राचे पैसे जेव्हा दिले तेव्हा मुख्यमंत्री कोण होता माहितीये का? त्या माणसाचं नाव माननीय उद्धव ठाकरे. उद्धवजी असताना 50% पैसे. कळसला किती आले? किती? हा, आता आपण हिशोबाला धरूया. मी तुम्हाला समजून सांगते त्याचा निधी कसा आहे तो. हिशोबाला धरूया की 20 कोटी रुपये कळसला आले. मी हिशोबासाठी अरे तुम्हाला आत्ताच पाहिलं मी. तुम्ही खाली का बसलाय? भाषण केलं का नाही? हां, माझा लॉस, मी ऐकलं नाही, मला यायला उशीर झाला. पण समजा हिशोबासाठी एक स्कीम समजायसाठी मी सांगते. 20 कोटी जर या गावासाठी आले, 20 कोटी रुपये जर कळससाठी आले तर इथून DPR बनतो. मी कधीच म्हणणार नाही ते काम माझं आहे. गावातले लोक सगळे मिळून DPR बनवतात, मग तो जातो. स्थानिक नेत्यांनी सगळ्यांनी, आपण एक होतो तेव्हा सगळ्यांचं योगदान त्याच्यात. मी अच्छे को अच्छा बोलून घ्या. मी असं म्हणणार नाही अरे कोणी काय केलं, असली भाषणं नाही करत हो मी, लोक हसतील मला. त्याच्यामुळे मी असले काही एक भाषण करत नाही. सगळ्यांनी मिळून DPR बनवला, जिल्ह्याला पाठवला, जिल्ह्यातून राज्याला गेला. राज्यावर मग उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं, काँग्रेसचं आणि आपलं सरकार होतं, सगळ्यांचं मिळून सरकार होतं. मग उद्धवजी म्हणले ठीक आहे कळसला 10 कोटी ओके. ते म्हणल्यानंतर मग फाईल केंद्र सरकारला जाते. तिथे गजेंद्र सिंग नावाचे मंत्री आहेत ज्यांचे आणि माझे पारिवारिक संबंध आहेत. माझ्यावर त्याचाही आरोप येतो की तुम्ही टीका करता म्हणून पैसे येत नाही. कोण म्हणलं? उलट जेवढी टीका करतो ना तेवढे जास्त लवकर पैसे येतात. कारण का तो मंत्री म्हणतो नकोही पिढा सारखी प्रश्न विचारत बसेल, तू घे बाई पैसे. खरंच आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात जल जीवनचे मिशन चे पैसे भारतीय जनता पक्षाच्या आधी आलेत. कारण का ते म्हणले असतील नकोही पिढा सारखी प्रश्न विचारत बसेल. आणि लोकांशी चांगलं वागलं ना तर सत्तेत असू दे किंवा विरोधात लोक मदत करतात. मला मदत केली. गजेंद्र सिंगांनी बारामती लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशनला पैसे दिले का? हो दिले. म्हणजे अनेक वेळा तेच मला म्हणायचे अगं अजून पाहिजे तर घे बाई पैसे, गाव एक पण गाव सोडू नको. खरंच आहे, नाही सोडलं. आणि याच्यात सगळ्यांचं योगदान आहे, माझं एकटीचं नाही. टीम वर्कनी सगळ्यांनी काम केलं आणि आम्ही पैसे आणले. मग ते दिल्लीला गेले, परत आले, सगळीकडे कामं चालले. आणि मग पत्रकार मला पकडतात, हीच सगळी गँग इथे बसलेली, हे सगळे पत्रकार मला म्हणतात, विचारलं की नाही प्रश्न प्रत्येकाने आपापसात बोलतायत बघा आता, की तुम्ही सगळ्यांनी जल जीवन मिशनचे आरोप मी नाही केलेले, या सगळ्या गँगने केले. मी त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि विनंती केली. तुमच्याकडेच नाही, पुण्याच्या पेपरला पण आले. हे काय तुम्ही म्हणजे प्रेस, असं वैयक्तिक काही नाही, वैयक्तिक काय प्रेस म्हणजे सगळे. तर तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही जल जीवन मिशनचा एक श्वेतपत्रिका काढा. या राज्याला कळलं पाहिजे की एवढा मोठा निधी आला तर तो कुठे गेला. चांगल्या ठिकाणी लागला असेल तर आम्ही स्वागत करू आणि नसेल झालं तर त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का अनेक ठिकाणी कामं अपूर्ण आहेत. संपूर्ण राज्यात, मी फक्त इंदापूरचं बोलत नाही, राज्यामध्ये अशी परिस्थिती. आम्ही केंद्रातून खरंच मनापासून पैसे दिले आणि उद्धवजींनी त्या काळामध्ये प्रचंड निधी राज्याकडून पण दिला. त्यामुळे जलजीवन मिशन असतील, रस्ते असतील, ही कामं केली ना, सगळ्यांनी मिळून केली. कोण नाही म्हणते. इंदापूरमधले मोठे मोठे रस्ते झाले ना, कोण नाही म्हणते. आणि तेव्हा पक्ष एक होता, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, होतं की नाही? बरोबर आहे. आणि मला विचारायला तर या नवीन सरकारमध्ये सगळ्यात मोठं नुकसान कुणाचं झालं तर इंदापूरकरांचं. आपला लाल दिवा गेला. आपलं जर सरकार असतं ना तर लाल दिवा 5 वर्ष राहिला असता. बरोबर आहे का नाही सांगा मला? होता की नाही? आपण केला होता. नाही आपल्या तालुक्याला होता. आपण तालुक्याचं बोलूया.
नाही, आता आपलं काय ठरलं, ग्रामपंचायत टू लोकसभा. आपण रामकृष्ण हरी आपलं ठरलंय आता हे सगळं करायचं. आता ठीक आहे, जे काय झालं गेलं हे बघा, कधीतरी एकत्र संसार केला होता ना, कशाला उगाच लोकांना नावं ठेवत बसायची. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहे. आपला संसार अहो बिना चष्म्याने दिसत नाही ना. अच्छा, निधी पाहिजे, देऊ देऊ देऊ. ती बहुत दूर नहीं है, दिल्ली भी बहुत दूर नहीं है और सत्ता भी बहुत दूर नहीं है. काय चिंता करू नका तुम्ही. कारण का खरंच आहे ही आपण मतं, मी डंके चोट पे मतं का मागू शकते. मी का नाही कुणाला घाबरत. कारण का मी 5 रुपयाला कुणाचा चहा 15 वर्षात पाजला नाही ना, मी पेले ना कुणाला पाजलाय. मी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडण्यासाठी मतं मागते. आणि हाच मग आरक्षण असेल, भ्रष्टाचार असेल, महागाई, बेरोजगारी ह्याच्या विरोधात तुमच्या वतीने आम्ही लढतो. माझं निलंबन कशावरनं झालं, 18 वर्ष मी खासदार आहे, देशात पहिला नंबर येतो. आता लोक विचारतात संसद रत्न कसं मिळालं. मला कशाला विचारतात, त्या भारतीय जनता पक्षाला विचारा ना, तेच देतात. संसद रत्नाची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष अर्जुन मेघवाल आहेत. अर्जुन मेघवाल पार्लमेंटचे मंत्री आहेत. कुठल्या पक्षाचे आहेत, बीजेपीचे. आणि माझा सत्कार कोणी केला, महामहिम द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती. राष्ट्रपती व्हायच्या आधी कुठल्या पक्षाच्या होत्या, त्या काय माझ्या सगळ्या सोयऱ्या नाही येतो. माझं नाही नातं त्यांच्याशी काय. मला अभिमान वाटतो की एक महिला झाली त्याची, पण माझं सगळा सोयरा नाही बाबा तिथे मार्क द्यायला. मार्क मला कोण देतं केंद्रात, मला भारतीय जनता पक्षाचे लोक मार्क देतात. आणि तुम्ही डेटा बघा ना, मी कुठे काय म्हणते. आणि कसं आहे, मी तर पार्लमेंटमध्ये केलेलं काम आणि मतदारसंघातलं केलेलं काम हे सगळं बघून 10 वर्षामध्ये 3च खासदारांचा सत्कार हा महामहिम राष्ट्रपती कुणाचाही करतील का. 3च खासदारांचा 10 वर्ष सातत्याने चांगलं काम करून केला. एक ओडिसाचे, एक मी आणि काँग्रेस पक्षाचे. तिन्ही आम्ही विरोधातले आहोत आणि त्या 3 पैकी मी एक आहे परफॉर्मन्स. आणि माझं हेच म्हणणं आहे की माझं मेरिट बघून मला, मी पक्षाकडे काय मागितलं, मी पक्षाकडे एक लोकसभेचं तिकीट मागितलं. कुणाला जायचं होतं मला सांगा. दिल्लीला कोणी गेला, कोणी इच्छुक असतं का महाराष्ट्रातून दिल्लीला जायला. जेव्हा साहेब म्हणायचे तू लोकसभा लढ, साहेब म्हणायचे, ते नंतर जाऊन साहेबांना म्हणायचं माझं काही चुकलं का साहेब, का हो मला दिल्लीला पाठवू नका, इथे ठेवा बाबा राज्यात. कोणी जायला, आणि आमच्यासारखी गुडघ्याला बाशिंग बंधून रेडी, चला दिल्लीला पाठवा. खरं सांगा, दिल्लीचं तिकीट कुणाला हवं होतं, आम्ही तयार होत ना जायला. आणि डंके की चोट पे, मला नाव सांगा, मोठी नेते होते तेव्हाची गोष्ट वेगळी, पण गेल्या 10-15 वर्षात सगळ्यात जास्त बोलणारा महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये कोण आहे की नाही. बोलते ना, का नाही. आणि तेवढ्यासाठीच तर पाठवता, म्हणून तर मेरिटवर तिकीट मागते. मी पक्षाकडे काय मागितलं. आज माझ्यावर सगळे टीका करतात. मी विनंती करते, तुम्ही म्हणाल ती जागा, तुम्ही म्हणाल तो विषय आणि तुम्ही म्हणाल ती वेळ, माझी बसायला तयारी. कोणी सांगावं की पक्षासाठी मी तिकीट सोडून काय पक्षात मागितलं. अहो साध्या एक PI ची बदली नाही मी कधी केली. खरंच आहे, कधीच नाही. आमदाराचा मान सन्मान करायची, तुम्ही म्हणाल तसं. तलाठी तुम्ही म्हणाल तसं, तुमचा ग्रामसेवक तुम्ही म्हणाल तसं, सगळं तुम्ही म्हणाल तसं. मी कधीही या बदल्या बिदल्या आमदारांनी ठरवावं, कार्यकर्त्यांनी करावं, त्यांचा मान सन्मान होता. एक कार्यकर्त्यांनी म्हणावं माझा एकाला त्रास आहे, एकाला पण नाही, हे पाहिजे घे बाबा, चल आपली सत्ता आहे, करून घे हे चांगलं काम. एक महिना असा नाही जिथे मी जिल्हा परिषद मध्ये गेले नाही, रस्त्याची मीटिंग नाही घेतली, पाण्याची. विचार आहे अधिकारी, तुम्ही किती वर्ष होता अध्यक्ष, किती मीटिंग घ्यायची आपण. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेदना होता. तो एवढ्या निष्ठेने खरेपणाने आपण काम केलं, सगळ्यांना कुटुंब म्हणून केलं. कुणाला दुरावतेला किंवा त्यांच्या कुठल्या प्रक्रियेमध्ये मी आले, कुठल्या प्रक्रियेमध्ये माझा हस्तक्षेप होता मला सांगा. एकात पण नाही. आणि अधिकार दिला, मान दिला, आणि आज मला म्हणतात तुम्ही कुठे होता. अहो तुमचाच मान सन्मान, प्रोटोकॉल पाळत होते, एक पाऊल मागे चालत होते. कारण का वयाचा मान करत होते, पदाचा मान करत होते. ही माझे संस्कार आहेत म्हणून मी हे करत होते.
आणि केलंच पाहिजे, याच्यात काही कौतुक नाही. आपल्यापेक्षा मोठ्यांवर मान सन्मान करा, धाकट्यांवर प्रेम करा, हे आपले संस्कार आहेत. त्याच्यामुळे माझा सगळा रेकॉर्ड बघून 10 वाजायला 2 मिनिटं आहेत म्हणून आता तिकडून सगळे इशारे करायला लागलेत मला. आणि मी नियम कायदे आपणच बनवतो, ते पहिले आपण पाळले पाहिजे. त्यामुळे मी एवढंच आपल्याला सांगून माझं भाषण संपवीन की आपलं सगळ्यांचं चिन्ह बदललंय. चिन्ह का बदललंय? मी पक्ष बदलला म्हणून नाही, चिन्ह लख लाभो त्यांना. पण माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा, माझ्या पांडुरंगाने काय माझ्या पदरात टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. शुभ संकेत आहे. लग्नामध्ये काय वाजते? तुतारीच वाजते. नवीन मंदिराची प्राण प्रतिष्ठा असते तेव्हा काय वाजते? तुतारीच वाजते. नवीन दुकान आपलं अन्नपूर्णाचं ओपनिंग होतं तेव्हा काय वाजलं होतं दादा? तुतारीच वाजली होती. बरोबर की नाही? आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं होतं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. आणि त्याच्यामुळे 7 मेला तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे. जो भेटतो तो लिहायला सिग्नलला पण म्हणतो तुतारी तुतारी तुतारी. तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे. चिन्ह पुढच्या अजून 5, 10, 12 दिवस आहेत. प्रत्येकाला विनंती आहे, 2च कामं राहिली आहेत. लोकांपर्यंत आपण पोचलोय, आपलं काम पोचलंय, लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. 2च गोष्टी आता प्रत्येक कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्याला करायचं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचवायचंय 1. आणि बूथ मध्ये व्यवस्थित काम करून कोणीही दमदाटी नाही चलेगा. जे होईल ते संविधानाच्या चौकटीत होईल. आणखीन एक गोष्ट सांगून माझं भाषण संपवते की भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार म्हणले की आम्हाला संविधान बदलायचंय. मी तुम्हाला शब्द देते, जोपर्यंत आम्ही सगळे आहोत तोपर्यंत ह्या देशामध्ये कोणीही संविधान बदलू शकणार नाही. हा माझा शब्द आहे आणि तुम्ही सगळे रेकॉर्ड करून ठेवा. आम्ही बदलू देणार नाही. त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह पोचवणे आणि बूथ कमिटीला मान सन्मानाने प्रत्येकाने काम करणे. कारण का काही लोक देत आहेत त्या धमक्यांसारखे, त्या दिवशी पण येऊ शकतात, काही सांगता येत नाही. आणि एक सांगते, बंदुकीपेक्षा मोठी काय चीज आहे माहिती आहे? मोबाईल. कोणी धमकी दिली सरळ रेकॉर्ड करा. कोणी मतदानाच्या दिवशी चुकीचा वागला सरळ रेकॉर्ड करा. काय अडचण नाही. कारण का आपण संविधानाच्या चौकटीत शांततेच्या मार्गानेच मतदान करणार आहोत. अपने को कॉपी करके पास नहीं होना है, अपन मेहनत करके पेपर लिख के पास होएंगे मेरिट में. कारण का लोक आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा. बूथ कमिटीचा जबाबदारीने काम करा आणि तुतारी वाला माणूस ह्याच्या शेजारचं बटन दाबून पुन्हा एकदा ह्या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या. एवढीच विनम्र विनंती करते. रामकृष्ण हरी. धन्यवाद.